जगातल्या सगळ्यात मोठ्या विमानाची लांबी 72 मीटरहून जास्ती आहे, तर त्याचं उड्डाणाच्या वेळेला असणारं वजन हे कितीतरी लाख किलोग्रॅम इतकं असू शकतं. आज कारणामध्ये बघूयात की इतक्या प्रचंड आकाराची विमानं आकाशामध्ये इतक्या सहज कशी काय झेपावतात. जगातल्या सगळ्यात मोठ्या विमानांपैकी एक असलेलं एअरबस 380 ह्या विमानाचं उड्डाणाच्या वेळेचं वजन हे जवळपास 575 टन इतकं असू शकतं. हे म्हणजे 190 हत्तींना सोबत घेऊन उडण्यासारखं आहे. विमान हवेत उडत असताना त्याच्यावर प्रामुख्याने 4 प्रकारची बलं काम करत असतात. पहिलं म्हणजे जमिनीपासून वर उडण्यासाठी आवश्यक असणारं बल म्हणजे लिफ्ट. दुसरं त्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारं बल म्हणजेच थ्रस्ट. तिसरं म्हणजे गुरुत्वाकर्षण की जे त्याला खाली खेचायचा प्रयत्न करत असतं. तर चौथं म्हणजे हवेशी त्याचं घर्षण होऊन निर्माण होणारा ड्रॅग. आता आपण बघूयात की जमिनीपासून वर उडण्यासाठी जे बल लागतं ते कसं काय निर्माण होतं. त्यासाठी विमानाचा पंख हा विशिष्ट आकारामध्ये बनवलेला असतो. त्याचा वरचा भाग किंचित गोलाकार असून त्याचा खालचा भाग मात्र सपाट ठेवलेला असतो. याबाबत अनेक तज्ञ मंडळी सुद्धा चुकीचं एक्सप्लेनेशन देतात. ते असं की पंखाच्या वरून वाहणारा हवेचा प्रवाह आणि खालून वाहणारा प्रवाह हे एकाच वेळेला पंखाच्या शेवटी एकत्र येतात आणि पंखाच्या वरून वाहणाऱ्या हवेला अधिक अंतर पार करायचं असल्यामुळे त्या हवेचा वेग जास्ती असतो. यामध्ये पंखाच्या वरून वाहणारी हवा ही अधिक वेगाने प्रवास करते हे जरी खरं असलं तरी त्यामागचं कारण मात्र वेगळं. पंखाच्या वरून वाहणारा हवेचा प्रवाह हा गोलाकार दिशेने पुढे सरकत असतो आणि या हालचालीमध्ये केंद्राच्या दिशेने असणारं त्वरण हे त्या हवेचा वेग वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं. जास्ती वेगात धावणाऱ्या हवेमुळे पंखाच्या वरती कमी दाबाचा पट्टा तयार होतो तर पंखाच्या खाली अधिक दाबाचा पट्टा तयार होतो. जसं मी आता पेपरच्या वरच्या बाजूने फुंकर मारतोय तर तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. पेपरच्या खालच्या बाजूला मात्र हवेचा दाब अधिक आहे, त्यामुळे तिथली हवा पेपरला वर ढकलते. अशा प्रकारे विमानाला जमिनीवरून वरती उडण्यासाठी आवश्यक असणारं बल प्राप्त होतं. हे सगळं घडून येण्यासाठी विमान पुढच्या दिशेने सतत धावतं ठेवणं हे फार गरजेचं असतं आणि ते शक्य होतं विमानाच्या शक्तिशाली इंजिन्समुळे. कंप्रेस केलेलं पेट्रोल अतिशय उच्च तापमानाला जाळून त्यातून जो झोत बाहेर पडतो तो विमानाला पुढे ढकलतो. विमानाचा आकार, त्याचं वजन लक्षात घेता एका विमानाला 2, 4 किंवा त्याहून अधिक इंजिन असू शकतात. बहुतांश प्रवासी विमानं ही जमिनीपासून साधारण 30,000 फुटांवरून उडतात. काही विशिष्ट बनावटीची विमानं मात्र त्याही पेक्षा उंचावरून उडू शकतात. अर्थात विमानं उडण्यासाठी वाऱ्याची दिशा, त्याचा वेग, हवामान अशा इतर अनेक गोष्टी फार महत्वाच्या असतात. आजच्या एपिसोड मधून विमान उडण्यामागे काय मूलभूत कारण आहे हे तुम्हाला कळालं असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण त्याच्या पुढच्या एपिसोड मध्ये भेटूयात एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.